की आता मग सोडून जा की. सासूने सांगितलंय म्हणल्यावर करावंच लागणार आहे ना. मग सोडून जा, डायरेक्ट तुझ्या माहेरला जा. असं कसं सोडून जाईल. अच्छा म्हणजे चटणी. बघा हे लव्ह एवढं मॅरेज केलं, लव्ह मॅरेज असं कसं सोडून जाईल. लव्ह मॅरेज केल्या माझ्या ह्या काय म्हणतात बांधून आल्या तुमच्या छातड्यावर बसून काय समजलं का. छात्र आज काम सुरू झालं. आता लव्ह मॅरेज मध्ये असं असतंय काय, म्हणजे बायको नवऱ्याकडून काम करून घेत असते, पण अरेंज मॅरेज मध्ये कसं असतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याला रेन पाईप मधनं सगळ्या प्रॉपर झाडांना मिळाले. कायम चेपला जातो नवराच. एंडला पूर्ण झाल्यानंतर सगळं मी तुम्हाला सांगणार आहे की किती रुपयाचं काय माल झाला आहे आपला आणि किती रुपये खर्च आला सगळ्या गोष्टीचा. असं वाटायला कटिंग केलं आहे शेडनं, एक साईडनं कटिंग केले, एक साईडनं केस ठेवल्यात. अनन्या तुले आगावायस, तुला बेदम हाणला पाहिजे हे अनन्या. ह्याचं शरबत बनतंय, परत ह्याचं कॉफीमध्ये टाकतात, ह्याची कॉफी पण बनत्या. हे तुझ्यासाठी आणले पिल्लू, थांब केसात लावतो, सरक डोळे झाक. ही जी परमिशन घेतल्या दुसरं लग्न करायची मी, तर हीच मला बघणार आहे दुसरी मुलगी. बिंदास. वाव. मी नाही बघणार, तुम्ही तुमचं बघायचं. आम्ही फिरून फिरून शूट केलं. हे बघ ब्रश दोन्ही सोबतच आहे आमच्या. मी आणि अतुल सोबतच गेलो होतो आम्ही दोघं. या गाडीवर गेलो आज आणि 3 तास आम्ही आज शूट करत होतो. 3 तास माझ्या तोंडात ब्रश होता आणि छाला आल्या त्यामुळं, कोलगेट आणि ब्रशमुळं. एक कॉमेडी व्हिडिओ येणार आहे तुमच्याकडे लवकरच. सो लवकर ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करा गाईस. चला जातो आता आम्ही घरी. चलो. मी सांगणार आहे तुम्हाला जबरदस्तीने सगळे काम करून घेतात. आवाज बर. तर तू काय कर आता, आवरून जेवण कर पहिला. मी आता जेवणार आहे, माझी जी बाकीची कामं आहे ती करणार आहे. मला 4 वाजता उठून लसूण सोलायला सांगितलं आईने, एवढा मोठा. हा मग तुझी इच्छा काय नाही सोलायची? सोलणार की आता. सोडून जा की. सासूने सांगितलंय म्हणल्यावर करावंच लागणार आहे ना. मग सोडून जा, डायरेक्ट तुझ्या माहेरला जा. असं कसं सोडून जाईल. अच्छा म्हणजे चटणी. बघा हे लव्ह एवढं मॅरेज केलं, लव्ह मॅरेज असं कसं सोडून जाईल. लव्ह मॅरेज केल्या माझ्या ह्या काय म्हणतात बांधून आल्या तुमच्या छातड्यावर बसून काय समजलं का. छातर कसं बसणार तू? बस की मी त्याच्यावर बसून ताट कसं ठेवणार, प्लेट कशी ठेवणार, डोक्यावर ठेवणार आहे ताट आणि छातीवर बसणार. हा. मला पण यायचंय तिकडे शेतात, त्या- कुठपर्यंत काम आलंय ते बघा. यायचं आहे पण आता कसं आहे जरा थांब. आता काय होऊ द्या, शेड वगैरे होऊ द्या. हो द्या, मग तसं नंतर काय आपण जाऊया. तेव्हा ते सगळं होईल ना प्रॉपर, तेव्हा मजा येईल तुला बघायला. आणि तेव्हा मग आपल्याला सगळं फिरून शूट पण करता जरा फ्री पण राहते ना आपण. आता आपण कामात आहे, बरं. मग आता आम्ही कामात राहणार, मग तू बोर होऊन जाणार पुन्हा. त्यापेक्षा इथं तुझा निवांत आराम पण होते ना. होय आता मी चाललोय, जा. तर जातो आम्ही. लय लेट करताय तुम्ही. 9 वाजता येत आहे, 10 साडे 10 वाजता सगळं आवरायला. काय झालं, बाबूला करमत नाही पिल्लूला? बाबू करमत नाही तुला? पिल्लू काय लेट नको आहे, जवळ पाहिजे कायम. हा नवरा लांब नको, नवरा जवळ पाहिजे. बाबू पिल्लू जातो. हा पिल्लू नाही, पिल्लू नाही. पिल्लू येऊ, काळजी घेशील का? डोळ्यातलं पाणी काढते पिल्लूच्या. मला लाज वाटते बाबा तुम्ही असं बोलताय. काय झालं पिल्लू, लाल का बंद झाले गाजर? एवढं लाल का झाले? थांब जरा केस बघू दे. शेतातच चाललाय ना, कुठे बाहेर चाललाय अजून? बाबू दुसऱ्या बाबूला भेटायला चाललोय मी. पिल्लू पिल्लू नाही ढिल्लू. पिल्लू मी दुसऱ्या बाबूला भेटायला जाऊ जावा, जा आणि येऊच नका. का? चालतंय आज तिच्याकडेच फिरत जातो आम्ही, जा जा, जा पटकन. ती आणि मी. लवकरच मी आणि ती. तर काय हिची परमिशन घेते. नवीन युट्यूब चॅनल. होय, ती आणि मी युट्यूब चॅनल. ती आणि मी. नाव पण तेच द्या, ती आणि मी. गाईज ही जी परमिशन घेतल्या दुसरं लग्न करायची मी, तर हीच मला बघणार आहे दुसरी मुलगी. बिंदास. वाव. मी नाही बघणार, तुम्ही तुमचं बघायचं. जाता जातो आम्ही. जा. हिचा टाइमपास लय झालाय, ही काय सोडत नाही. पिल्लू जाऊ का? हा, तुम्ही घरी नसले मला करमतच नाही. काय झालं पिल्लू, करमत नाही? काय झाडलोट करायला कोण राहत? भांडे घास. कळलं काम माझं? ही माझ्यावर अत्याचार करते, तुम्हाला कळलं काय? मुलांवरच्या कामावर असतात, खुर्चीवर चढायला लय. कळलं काय? निघलं की नाही? चढताय खुर्चीवर. तुम्हाला कळलं का? जरासं हळू थांबलं की खरं निघत असते माणसांचं. हे खरं आहे की नाही?
आज निघलं माझ्यावर किती अत्याचार करा की अजून. म्हणून मला दुसरं लग्न करायचं. आता लव्ह मॅरेज मध्ये असं असतंय काय, म्हणजे बायको नवऱ्याकडून काम करून घेत असते, पण अरेंज मॅरेज मध्ये कसं असतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. बापरे, अरेंज मॅरेज मध्ये पण तेच असते त्यात. कायम चेपला जातो नवराच, माणसंच. चला काही जाऊ आता आपण शेतात जाऊ काय. बाय बाय. बाय बाय नाही, माणूस 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 माणूस. बाबूला माझ्या फुल द्यायला आलो मी. पिल्लू हे घे तुला फुल. कुठनं आणलंय? आय लव्ह यू. कुठनं आणलंय पण हे? आय लव्ह यू माझ्या मी. हे तुझ्यासाठी आणले पिल्लू. थांब केसात लावतो. सरक डोळे झाक. जा इथनं जा. बर केसात लावतो. जा नाही, मी नाही लावत. हट. केसामधला. तुझं नाकातलं केस. तुझंच नाक आहे. जा. थांब जरा. पटकन. अगं पिल्लू थांब. पिल्लू 8 नंबरचे आहे. तुमच्या पायाला बसते. बसलं परफेक्ट. आता ती वाली शेतात वापरा आणि ही वाली तुम्ही येता जाता घालायचं आहे की नाही. शेतात जाताना तीच घालून जायचं काय. आणि इकडे कुठे जाताना ही घाला. ही वर ठेवा तिथंच. या कप सो चला काहीच आता रेडी झाले आम्ही. आता पहिला जाऊया आपण फार्म हाऊसला. मग तिथून तुम्हाला मी सांगतो की आज मटेरियल परत आणायचं आहे. आज परत मटेरियल आणायचं आहे. त्यामुळं अरे रुक जा. हां चल. आज आणि मटेरियल आणायचं आहे कारण की काल मटेरियल संपलं आहे. सो आता मिस्त्री ते येणार. त्याआधी आम्हाला जाऊन मम्मीला तिथे सोडायचं आहे. पप्पाला घेऊन जाऊन मटेरियल आणायचं आहे. चला काय चालू आम्ही आता शेतात. ते बघा आपलं शेड इथून रोडवरून कसं दिसतंय. रोडवरनं शेत या साईडनं पूर्ण लावलेलं आहे बघा ना. आपण काल होतो तेव्हा पुढचा पट्टा लावला होता. सो आता 1 वाजल्यात आणि 1 वाजता आम्ही आले फार्म हाऊसला. इथं उतरतो. हा आता तर झाडं आणली होती तिकडची टेरेसवरची. आता ते इथं लावायचे आहेत सगळी हे झाडं. त्यामुळं कुंडीत घेऊन आले. आता याला उचलून बाहेर ठेवतो. बॉटल घेऊन या नंतर काय काढू. कमासवर आलो आता आणि आता गाडी त्या साईडला लावली. तिकडे सावली होत्या. नंतर इथं कसं आता ते काम सुरू होते सगळ्यांच्या गाड्या वगैरे अशा. अजून ऊन आहे ना इथं, तर ऊन नको लागाल म्हणून तिथं सावलीत गाडी लावून टाकतात. नंतर पूर्ण ही सावली इथं बरं येत्या. मग गाडी इथे येत्या. अजून तर मिस्त्री आले नाहीत. आता सामान तर आम्ही ऑर्डर केले. आता पप्पा तिथे थांबल्यात. आम्ही दोघं आलो पुढं. म्हणलं थांबण्यात अर्थ नाही. त्यांनी टेम्पोत बसणार आणि माल घेऊन येणार. इथं मम्मीच काय सुरू आहे, शेताला पाणी पाजायचं. रेन पाईप चालू आहे. ते पाईप काय हलवा आल्यास नाही ग पुरते कशाला काय. हा हा तुडव ना तू आहे ना झाडं आहे नाही तू कुठं पळाला आहे. इकडं मिस्त्री पण आले गाईज आणि इकडं आता माल पण आला. पप्पा घेऊन आले बघा टेम्पोत ना. टेम्पो वळवून आता आणायला लागलं. झालं घेऊन जाळीला आज काम सुरू झालं. जाळी लावायचं काम सुरू आहे बघा गाईज. सगळं कसं आहे टाईमावर जरासं किती 12 वाजता वाजले ना यायला त्यांना. 12 वाजले त्यामुळे जरासं लेट व्हायला. नाही तर आत्तापर्यंत जाळी झाली असती. पण ती वर असल्यामुळे जरासं 1 वाजता आहे ना. हां 1 वाजले त्यामुळं थोडंसं आता अंधार व्हायला आला आहे. आता कसं वरचं एकदा झाली की मग खाली फास्ट होते. पत्र्याचं काय नाही, पत्र फास्ट लागतात तुम्हाला माहिती आहे. पत्र्याचं फास्ट लागते. फक्त ही जाळी त्यांनी जरासं सळी घालून वेल्डिंग मारायला लागते ना. त्यामुळं तिकडं मम्मी त्यांचं पप्पाचं सुरू आहे. मग दाखवलं तुम्हाला काम सुरू आहे. आता एवढं आवडलं की आता आम्ही जाणार आहे घरी. अनन्या तुले आगावायस तुला बेदम हाणला पाहिजे हे अनन्या. तर अजून जाळीचंच काम चालू आहे. हे बघा जाळी लावायला जरासं वर जाळी असल्यामुळे थोडासा वेळ लागतोय. शिडी लावून एक जण वर आहे, एक जण शिडीवर. खाली अतुल आहे सर हेल्प करायला त्यांची. वातावरण झाले तर लॉनमध्ये बसलो मी आता इथं खाली काम. आता कसं झालं सांगा. एवढ्या ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल कसं होणार आहे हे. त्या शेडच्या स्ट्रक्चरवरून अजून पुढं अजून काय काय येणार आहे तुम्हाला सांगतो. आता जाळी वगैरे तर आणल्यात. तर उद्या जरा फास्ट काम होणार. वरचं तर काम झालं त्यामुळे उद्या जरा स्पीड वाढणार कामाला. ह्यांचं काम सुरू झालं बघा. भांगलायचं गवत काढायचं. इकडं मम्मी काढायला तिकडं पप्पा काढायला. इकडं काम सुरू आहे.
रोड पूर्ण पॅक झाला आहे पूर्ण. हे बघा, किती मोठा रोड आहे पण काटा आला आहे आणि इथून जाताना गाडी जायला येत नाही का. गाडीला आपल्या सगळे काटे लागतात त्यामुळे आता ही काटा आम्ही काढणार आहे बघा. कात्री घेतल्या मम्मी आणि मी आलो काढायला. वा काही तिकडे बघा वर कसं छत झालं ते बघा. काटा असं आहे की काट्यात झाड वाढतच जाते रस्ता पूर्ण कवर केला आहे त्यानं. जाता येत नाही काय नाही. मग आता आम्हाला हे रोड मोकळा करायचा आहे आणि गाडीला सगळं खार 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 लागते. हे काढायला आले इथलं एवढं काढलं मोकळं झालं एवढं पूर्ण भरलं होतं. साईडला काढून ठेवायला लावले गाईस. एवढं मोकळं केलं पूर्ण रोड मोकळा झाला बघा. ही वरची काटा आहेत खालची काटा सगळी निघली. तर ही झाडं आणलेली टेरेस गार्डनवर लावली होती लिंबूचं डाळिंबचं. ते आता आम्ही आणि कढीपत्ताचं आम्ही इथं आणून शेतात लावले. हे बघा ग्रो बॅग परत घेऊन जाणार तिकडं. गुलाबच्या कांड्या फुटल्या तर गाईज आता हे बघा मिस्त्री तर आले नाहीत आणि इथं नारळला थोडं भरलं आहे गवत. तर म्हटलं आम्ही बसल्या सावलीत दोघंजण काढायला लावले बाया. इथं हे गवत नाही ॲक्च्युली हे आहे फुलाची झाडं. हे ते काय म्हणते काय म्हणतात ह्याला अपराजिता. हां हे अपराजिताची झाडं आहेत जी फुलासाठी लावली होती मम्मीने. पण आता हे लय भरायला लागले आहे का. तिकडे काढलेत बघा केवढी. हे फुल दाखवाय तुम्हाला ह्याचं फुल शरबत करून हो का. हे फुल ह्याचं शरबत बनतंय. परत ह्याचं कॉफीमध्ये टाकतात. ह्याची कॉफी पण बनत्या. ग्रीन टीमध्ये टाकतात. हे लय महत्त्वाचं आहे आणि औषधी आहे. त्यामुळे हे झाड लावलेली पण लय यायला लागलेत आता त्यामुळे काढायला लागले. भरपूर त्याला वेगळं लावायचं. ह्यात लावलं नाही हां ह्या झाडाचं पाणी वाळतंय ह्या झाडाला पाणी कमी पडतंय. मग शंकरजीची पिंड असते ना तशी. सो थोडा माल बाकी होता म्हणजे अजून माप घेतलं संपला माल आणि परत आम्ही माल घ्यायला आलो आहे. अँगल वगैरे सगळं जरा माल लागणार होता म्हणून आलो आम्ही परत. मुकेश आलं की मुकेश काम चालू केलं मारला का पत्र वगैरे सगळे पत्ता नाही जाळी मारणार. बरं जाळी आहे ना सेटअप केलाय. माल अजून कितीचा होतोय काय होतोय बघूया आणि मग घेऊन जाता येते. एंडला पूर्ण झाल्यानंतर सगळं मी तुम्हाला सांगणार आहे की किती रुपयाचं काय माल झाला आहे आपला आणि किती रुपये खर्च आला सगळ्या गोष्टीचा. सो कंटिन्यू तुम्ही बघत राहा गाईज. बघा वरचा पूर्ण पत्रा झाला आहे अजून लावायला सुरू आहे. बहुतेक मधलं मारा आलं काय. हां पत्र्यालाच मारा आलं. वरचा पत्रा पूर्ण छत झाला आहे शेडचा. आपल्या एक साईडचा पत्रा पूर्ण लागला आहे शेवटचा चालू आहे. असं वाटायला कटिंग केलं आहे शेडनं. एक साईडनं कटिंग केले आहे एक साईडनं केस ठेवल्यात. दिसते का गाईज पाऊस. हे बघा पाणी आता पाणी किती वर उडायला लागले पाईपातनं. म्हणजे प्रॉपर सगळ्या झाडांना पाणी मिळायला लागले. आता दिसते बघा प्रॉपर. मगाशी त्या साईडनं दिसत नव्हतं. मी उन्हाच्या इकडं दिशेला आलो. या हे बघा पाऊस किती मोठा झाला आहे. रेन पाईपमधनं सगळ्या प्रॉपर झाडांना मिळाले. जरा मी आता ती पण चालू करतो काय असंच तिकड साईड ही बंद केल्यानंतर. अंधार झाला गाईज आता. मरकुरी आहे जरी आपण लावल्या तर सुरायचं जाळीचं काम.